आज कॉलेज नाही आहे तरी पण सकाळी सकाळी कॉलेजला जावं लागलं। आज आमच्या कॉलेजमध्ये रिसर्च इव्हेंट रेस्पिरेटरी स्टार्ट होत आहे, त्यासाठी येणाऱ्या गेस्टसाठी नाश्ता आणायचं काम आम्हालाच दिलेलं आहे। तर मी आणि आर्यन सकाळी सकाळी सुदामाच्या पोहे येथे पार्सल आणण्यासाठी गेलो होतो। त्याचे दुकान आत्ताच उघडले असल्यामुळे थोडा वेळ तिथं थांबावं लागलं। नाश्ता घेऊन कॉलेजला पोहोचलो आणि RR मध्ये नाश्ता ठेवून दिला। आम्ही मॅमला सांगून हॉस्टेलला वापस येणार होतो की मॅम म्हणले की थोडा वेळ थांबा आणि त्यांनी आम्हाला दुसरं काम लावलं। रेस्पिरेटरी 2024 नावाचे स्टिकर या फाईल्सवर चिटकवायचे होते। त्यावेळी ते काम करून मॅमला म्हणलो की आम्ही अजून आंघोळ पण केली नाही आणि मग हॉस्टेलला निघून आलो होतो। आंघोळ वगैरे करून कॉलेजला जाताना आमचे परममित्र व्यंकटेश गोंडगे भेटले। त्यांच्या संग थोड्या गप्पा मारल्या आणि आमच्या मेसच्या एका मावशीचा बोटाला फ्रॅक्चर झाले तर त्यांना ऑर्थो डिपार्टमेंटला घेऊन गेलो। ऑर्थो डिपार्टमेंटला असलेली गर्दी बघून डोळेच फिरले। खूप जास्त पेशंटचा लोड होता। मोस्ट ऑफ द रेसिडेंट स्ट्राईकवर गेल्यामुळे कमी लोकांना ते मॅनेज करावं लागायले सगळं। दुपारी पुण्यात खूप पाऊस चालू होता तरी पण लायब्ररीला जावं म्हणलं। थोडा वेळ टॉपला जाऊन अभ्यास पण केला, कारण सकाळपासून काहीच अभ्यास केला नव्हता।